नमस्कार, मी वृषाली पाटील बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पुणे आणि साताराच्या घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। जुन्नरच्या दर्याघाट भागात मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहित, दाट धुक्यांनी बहरला परिसर। खडकवासला धरणाच्या सांजावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला। दुपारी 12 वाजल्यानंतर 27,016 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। अहमदनगरमधील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं। या धरणातून 7,420 क्युसेक वेगाने प्रवरा नदीत विसर्ग, धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांची चिंता मिटली। नाशिकचं गंगापूर धरण 66% भरलं। गंगापूर पाठोपाठ दारणा धरणात 85% पाणीसाठा। गंगापूर धरण 78% भरल्यानंतर मराठवाड्यासाठी पाणी सोडणार। वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणाच्या पाणी पातळीत वाढ, प्रकल्पात सध्या 68.19% पाणीसाठा। प्रकल्पाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरने तर 2 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडले। नागपूर जिल्ह्यातील तोदलाडोह आणि पेंच जलाशयातील जलस्तर धोक्याच्या इशारा पातळीकडे। तोदलाडोहाचे 12 तर पेंच प्रकल्पाचे 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 5% वाढ। धरणाची पाणी पातळी 9.3%वर। जळगावच्या यावल तालुक्यातल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे 18 दरवाजे उघडले। प्रकल्पातून 60,960 क्युसेकनं तापी नदीपात्रात विसर्ग सुरू। जळगाव यावल परिसरातील सुखी गारबर्डी धरण ओव्हरफ्लो। TV9च्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन दृश्य। सातपुडा पर्वतरांगेत जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील सिंचनाचा प्रश्न मिटला। बुलढाण्यातील येळगाव धरण 40% भरलं। धरण क्षेत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने धरणात 10 ते 15% जलसाठ्याची भर। जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम। नंदुरबार शहरात पावसाची संततधार। नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात 3 फुटापर्यंत पाणी। बोगद्यात पाणी साचल्याने मार्ग अनेक दिवसांपासून बंद। भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या मतदारसंघावर बाळा भेगडेंचा दावा। अजित पवार गटाचे प्रवीण माने आज शरद पवार गटात प्रवेश करणार। प्रवीण मानेंचा पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन ऍक्शन मोडवर। नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघाचा आढावा घेणार। विधानसभेसाठी मास्टर प्लॅन ठरवण्यात येणार। नाशकातील निफाड मतदारसंघ भाजपला मिळावा। भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमताने ठराव मंजूर। अजितदादांच्या दौऱ्यानंतर भाजपचा कार्यकर्त्यांचा ठराव। वर्ध्याच्या चिकणीत विहीर खचल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। विहीर खचल्यानं शेतकऱ्यांपुढे भविष्यातील पाणी नियोजनाचा प्रश्न। रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा एसटी विभागाला फटका। एसटी महामंडळाचं 80,40,000 रुपयांचं नुकसान। पावसामुळे 2.5 लाख फेऱ्या रद्द करण्याची वेळ। वाशिमच्या मालेगावमधील पांगराबंदी गावात रस्त्यावर पूल बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी। बंधार ओव्हरफ्लो झाल्यावर शेतरस्ता पाण्याखाली जात असल्याची नागरिकांची माहिती। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान। जिल्ह्यात 4,000 हेक्टर बांबू लागवडीचं उद्दिष्ट। योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन। अकोला जिल्ह्यात पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई द्या। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश। बीडच्या माजलगाव तालुक्यात कापसाच्या पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव। कोथाळा, साळेगाव, डाकी पिंपरीतील गावांना सर्वाधिक प्रादुर्भाव। कापूस उत्पादक शेतकरी संकटात। नांदेडमध्ये सततच्या हवामान बदलामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांवर मावा तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव। उत्पादनात घट होण्याची शक्यता। रोगांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नांदेड जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त। पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग। सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यातील हत्तीचा कळणे गावात हैदोस। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हत्तीचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी।
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात कराडच्या तासवडे टोल नाक्यावर आंदोलन. महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ करण्यासाठी आंदोलन. काँग्रेसच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलनाला यश. काँग्रेसच्या आंदोलनानंतर 50% टोल माफी होणार. टोल माफीला समर्थन दर्शवल्याने किणी टोल नाक्यावरील आंदोलन स्थगित. परभणीत पावसामुळे रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील 27 बोगस रस्त्यांची कामं दाखवून कोट्यावधी रुपयांची उचल घेतल्याचा आरोप. बोगस रस्त्यांच्या कामाच्या चौकशीची दलित महासंघाची मागणी. वाशिमच्या अमानवाडी ते जवळका रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येत वाढ. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाताना हाल. खड्डे भरण्याची स्थानिकांची मागणी. निफाडमध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य. अपघातग्रस्त वाहनावर केक कापत प्रहार जनशक्ती पक्षाचं खड्ड्यांविरोधात आंदोलन. बुलढाण्याच्या खामगावमध्ये एमआयएमचं अनोखं आंदोलन. खड्ड्यात बेशरमचं झाड लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध. शहरातील खड्डे भरण्याची मागणी. जळगावच्या क्रीडा संकुलातील असुविधांसह विविध समस्यांबाबत मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक. श्रवण दुबे असं रायगडमधून अटक करण्यात आलेल्या एकाचं नाव. सोलापूरच्या करमाळ्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली जयंतराव जगतापांची भेट. बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक. सोलापूर, करमाळा, जातेगाव, टेंभुर्णी हा महामार्ग बाधित भूसंपादनाबाबत मोहिते पाटलांकडून आढावा. राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. नाशिकच्या येवल्यात तरुण शेतकऱ्यांनी टाकाऊ वस्तूपासून बनवलं शेती उपयोगी मिनी पॉवर टिलर. टिलर बनवण्यासाठी अवघा 2000 रुपयांचा खर्च. सातारा जिल्ह्यात महसुली दाखले देण्यात कराड तहसील कार्यालयाचा उच्चांक. 1 मे ते 31 जुलै दरम्यान 51,239 दाखल्याचं वितरण. सुट्टीच्या दिवशीही सुरू होतं महसूल विभागाचं काम. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं. जळगावच्या चोपड्यामधील अडावत गावात संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त संत सावता महाराजांची मिरवणूक. संत सावता महाराजांच्या कार्याला सत्संगाच्या माध्यमातून उजाळा. बीडच्या अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालयाच्या अवयवदान जनजागृती अभियान. पथनाट्य सादर करत सांगितलं अवयवदानाचं महत्त्व. नाशिक महापालिकेकडून डेंग्यू चाचण्यांसाठी स्वतःची लॅब उभारण्याचा निर्णय. डेंग्यू चाचण्यांच्या प्रलंबित अहवालांची संख्या हजारांवर. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील 3 गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे हाल. भुरी येसापुरातील शाळेची अवस्था बिकट तर काही ठिकाणी शिक्षकांची वानवा. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीवरील पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचे होत आहेत हाल. गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढावी लागत करावा लागतोय प्रवास. सोलापूरच्या करमाळ्यात शेतीच्या वादातून एकाची धारदार शस्त्राने हत्या. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. करमाळा पोलिसांकडून तपास सुरू. वाशिम नगर परिषदेच्या सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैभव पांडे एसीबीच्या जाळ्यात. 7,000 रुपये लाच स्वीकारताना ताब्यात. वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.